राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आले. झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून आता पुन्हा राजकारण तापलंय. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. झिरवाळ यांच्या या व्हिडिओनंतर विरोधक आता चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 2 महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं होतं. यावेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडिओमुळे झिरवाळ अडचणीत आलेत. एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं दुःखद निधन झालंय. आज पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालंय. ते 85 वर्षाचे होते. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ, विचारवंत आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. परिणामी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. अखेर त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉक्टर जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र या ग्रंथाचं प्रकाशन करून शाहू चरित्रकार म्हणून पुण्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर पवार यांनी ऐतिहासिक तसेच इतर अनेक विषयांवरील 25 पेक्षा अधिक ग्रंथांचं लेखन व संपादन केलं. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. दरम्यान त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मराठेशाहीचा इतिहासकार हरपला अशी भावना व्यक्त केली जातीये. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन काळात विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात शिवसेना मंत्र्यांनी जोरदार भाषण करत साताराचे एसपी तुषार दोशींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापतींच्या या निर्देशावर कायदेशीर बाजू समजावत हे निर्देश देण्याच्या अधिकारावर भाष्य केलं होतं. एकीकडे तुषार दोशींच्या निलंबनावर शिवसेना नेते ठाम असताना दुसरीकडे उपसभापती नीलम गोरेंचे आदेश सभापती राम शिंदेंनी रद्द केलेत. नीलम गोरे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. ते आदेश सभापती राम शिंदे यांनी मागे घेत आता चौकशीचे आदेश दिलेत. तर उपसभापतींना विधिमंडळ परिसरात असलेल्या घटनेबाबत पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय देण्याचा अधिकार असतो असं देखील सभापतीने नमूद केलंय. त्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा वादविवाद होण्याची शक्यता आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. दीपक बोराडे यांच्या घरीच त्यांनी गळफास लावून जीवन संपवलंय. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंब आणि नातेवाईकांना धक्का बसला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दीपक बोराडे गेल्या 10 दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसलेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा लढा तीव्र सुरू असताना दुसरीकडे ओबीसी बचाव आंदोलनासाठी धनगर समाजाच्या लक्ष्मण हाके आणि दीपक बोराडे यांनी हे उपोषण सुरू केलं होतं. जालन्यातील अंतरवालीत त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कमी होऊ न देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी उपोषण केलं होतं. त्यानंतर आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत दीपक बोराडे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेत. दरम्यान दीपक बोराडे यांचे उपोषण सुरू असतानाच त्यांच्या सासऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे आता दीपक बोराडे आपलं उपोषण संपवून जालन्याकडे येतील अशी माहिती आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढला असून पारा 40शी पार गेलाय. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला. काल महाराष्ट्रातील अमरावती आणि विदर्भ येथे देशातील उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात उष्ण लाटेचा व दमट हवामानाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय. राज्यात इतर ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसलाय. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. तर दुसरीकडे उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झालेत.
आखाती देशात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतामध्येही जाणवायला लागलाय. पुढील काही दिवस इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील स्थिती अशीच राहिली तर भारतामध्ये गंभीर परिणाम होतील असे संकेत मोदींनी दिले होते. देशातील सध्याच्या स्थितीची माहिती देण्यासाठी आणि पुढील तयारीसाठी मोदी सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतामधील प्रत्येक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष असल्याचं सरकारकडून विरोधकांना सांगण्यात आलं. त्याशिवाय गरज पडली तर आवश्यक पावले उचलण्याची तयारी करत असल्याचंही सांगण्यात आलंय. पश्चिम आशियाई संकटावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंब्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच विरोधी पक्षांनी भारतीयांची सुरक्षा, तेल आणि वायू पुरवठा तसेच देशाच्या हितांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या सर्व प्रश्नांची आणि सूचनांची सरकारकडून दखल घेण्यात आली असल्याचंही रिजिजू यांनी म्हटलंय. युकेमध्ये 2019 पासून तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची प्रत्यार्पणाविरोधातील पुनर्विचार याचिका हायकोर्ट ऑफ जस्टिस यांनी फेटाळली आहे. न्यायालयाने नमूद केलंय की प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी आवश्यक अपवादात्मक परिस्थिती आढळत नाहीये. युकेच्या क्राउन प्रोटेक्शन सर्व्हिस आणि सीबीआयच्या पथकाने जोरदार युक्तिवाद केला. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सुमारे 6,498 कोटींच्या फसवणुकीसाठी वॉन्टेड आहे. किंग्स बेंच डिव्हिजन यांनी त्याने दाखल केलेली प्रत्यार्पण आदेशाविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. सीबीआयचे तपास अधिकारी सुनावणीसाठी विशेषतः लंडनला गेले होते. 2018 पासून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू आहे. 2019 मध्ये युकेमध्ये अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती आणि आधीचे सर्व अपीलही फेटाळले होते. नीरव मोदीने याचिकेत भारतात परतल्यास गैरवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या हमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र न्यायालयाने हे मुद्दे ग्राह्य धरले नाही. सध्या नीरव मोदी 19 मार्च 2019 पासून युकेच्या तुरुंगात आहे. या निकालामुळे नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक मोकळा झाला असून भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठं यश मिळालंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताच्या टंचाईचं संकट निर्माण होण्याची चिन्ह दिसतात. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे LNG पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका खत उत्पादन क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खरीप हंगामापूर्वी टंचाईची भीती व्यक्त करण्यात येते. आगामी खरीप हंगामासाठी बीड जिल्ह्यातून सुमारे 64,000 मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्षात किती साठा उपलब्ध होईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी LNG हा प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो. भारतातील 18हून अधिक खत उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आखाती देश आणि रशिया येथून गॅस किंवा तयार युरियाची आयात करतात. मात्र युद्धामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे LNGचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून खत प्रकल्पांना गॅस पुरवठा कमी झाला. परिणामी युरिया उत्पादनाची गती मंदावली आहे. IPLची सुरुवात होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवे मालक मिळालेत. राजस्थान रॉयल्सची खरेदी अमेरिकेतील उद्योजक कल सोमानी यांनी केली आहे. या डीलचा फायदा शेन वॉनच्या कुटुंबियांना झालाय. यासाठी शेन वॉनने 19 वर्षापूर्वी घेतलेला एक निर्णय महत्त्वाचा ठरलाय. शेन वॉन याने 2006-07 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2 वर्षापूर्वी शेन वॉन IPLच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाला होता. त्यावेळी शेन वॉन राजस्थानचा कॅप्टन आणि मेंटॉर देखील होता. राजस्थान रॉयल्सने शेन वॉनवर दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्याच्या बदल्यात शेन वॉन याने प्रत्येक हंगामात खेळण्याचं मानधन आणि 0.75 इक्विटी मागितली होती. शेन वॉन 4 वर्ष राजस्थान सोबत होता. त्यामुळे शेन वॉन याच्याकडे 3% इक्विटी जमा झाली होती. त्यानंतर त्याने पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिलं होतं. राजस्थान रॉयल्सची कल सोमानी यांच्या संघाने 15,290 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. यामध्ये शेन वॉनच्या 3% शेअरचं मूल्यमापन केल्यास त्याचं मूल्य 450 ते 460 कोटी रुपये होतं. त्यामुळे IPL मधून सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत शेन वॉन पहिल्या स्थानावर पोहोचला. भोजपुरी सिनेसृष्टीत पॉवर स्टार पवन सिंग आणि त्याची पत्नी ज्योती सिंग यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. या खटल्यात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान पवन सिंग यांनी न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्यासमोर बोलताना स्पष्ट सांगितले की त्यांना आता ज्योती सिंग यांच्यासोबत राहायचं नाहीये. त्यांना घटस्फोट हवाय. याशिवाय हा वाद परस्पर संमतीने मिटावा या उद्देशाने वन टाइम सेटलमेंटसाठीही तयार असल्याची माहिती पवन सिंग यांनी न्यायालयाला दिली आहे.
या खटल्याच्या संदर्भात पवन सिंग काल दिवाणी न्यायालयात उपस्थित राहिले, मात्र त्यांच्या पत्नी ज्योती सिंग न्यायालयात उपस्थित राहिल्या नाही. दरम्यान ज्योती सिंग यांचे वकील विष्णुधर पांडे यांनी ज्योती सिंग यांनी घटस्फोटासाठी ठेवलेल्या अटी स्पष्ट केल्यात. जर पवन सिंग यांना ज्योती सिंग यांच्यासोबत राहायचे नसेल तर त्यांना पोटगी म्हणून 10 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यांना राहण्यासाठी एक घरही उपलब्ध करून द्यावं लागेल. तसेच हा खटला प्रलंबित असेपर्यंत त्यांना दरमहा उदरनिर्वाहासाठी भत्ता देणं ही बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलंय.